तर अशा प्रकारे आता आम्ही आलोय कल्याणमध्ये चक्की नाक्याला हंडीला सलामी द्यायला. तर आपली पोरं पुढं चालले ते दाखवतो मी तुम्हाला. बघा आपली सगळी मंडळी चाललेली आहे लाईनीतून. पोरांनी फुल पोरांचं लक्ष ठेवायला घेतलंय. 25 लाखाची आहे. 25 लाखाची आहे काय? 25 लाखाची भव्य दिव्य हंडी. बघूया आता ती 25 लाखाची हंडी कशी नाही. हंडी महोत्सव 2024 25 लाखाची भव्य हंडी. पण समजायचं सगळं येतो. हो अरे बोललो ना राजा हनुमान मित्रमंडळ तयार राहा म्हणून. हनुमानच ना. अरे मग जय हनुमान तयार राहा बोललो ग्राउंड मध्ये या बोललोय मी. आता माझ्या कडेवर घेऊन सांगू का? चला एकविरा विशाल पावशे शेठ आरामात खूप सुंदर 5 तरंगी सलामी. गोविंदा बघा बॅकर वाटते. डेंजर वाटतो गोविंदा. इकडचे सगळे प्रतिनिधी प्लीज खाली. सतीजी हो सतीजी. हा काय आता इकडे सिक्वेन्स लावलाय. आपल्याच मंडळाने सिक्वेन्स शिकवलाय. घेतलंय ना. 1 2 3 4 5 6 7 अशा प्रकारे आता आम्ही आलोय कोळशेवाडी आणि किती लाखाची हंडी आहे? ही 15ची आहे. ही 15 लाखाची. 15 लाखाची हंडी आहे आणि त्यातला थोडा हिस्सा आम्हाला भेटणार आहे. 24 लाखाची. 24 मधले अर्धे आमचे अर्धे दुसऱ्यांचे. आणि खूपच गल्ली बोळामध्ये हांडे आपण जाऊया.
गल्ली बोळा ते आमची गल्ली बोळातून दाखवतात मला हल्ली. लयच गल्ली बोळा ते. हे बॅग जड झाली का ते इकडे? काय रे पैसे ठेवून बॅग जड झाली का? दे ना मग इकडे. आता खूप जड झाले अजून आम्हाला पितळ्यामध्ये पण घ्यायचे. अजून बनेलीला डॉक्युमेंट जमा करायला लागले. बनेलीला पण जायचं आहे आपल्याला अजून. शिकाला पोटे. आहा 25 लाखाची आहे.
मिळाले बाईक मिळाले रिक्षाने कोण कोण गेलाय कामावर जायला ये जो जटाट झूठ हमारे भाई है इनके लिए जरा ताली हो जाए बस। शंकर शंभू जी आपको मैं बताती हूँ क्या हुआ मेरे साथ। हाँ बस शंकर भगवान के आशीर्वाद है मेरे साथ और क्या चाहिए। अरे कामावर जायला उशीर जायला कामावर जायला हा उशीर जायला तो है रिक्षावाला तो है रिक्षावाला तो है रिक्षावाला तो है रिक्षावाला स्त्रियांबद्दल म्हणाल तर त्यांचे होणारे अत्याचार आता खरंच थांबायला हवेत आणि आता स्त्रियांनी फक्त माता लक्ष्मी आणि सरस्वतीचं नाही तर माँ दुर्गा आणि माँ कालीचंही रूप घेतलं पाहिजे. बरोबर आहे. त्यांच्यासाठी गरजेचं आहे. आणि दादा जेव्हा तुमच्यासारखी माणसं त्यांच्या पाठीशी उभी राहतील एका स्त्रीच्या, कारण किती स्त्री एकटी लढायची म्हणाली तरी तिला भावाची, वडिलांची, नवऱ्याची साथ लागते. आणि जसं पुरुष लढणार असेल तर पुरुषालाही त्याच्या घरातल्या आईची, बायकोची, बहिणीची गरज लागते. ही संसाराची दोन चाकं आहेत ती आपण चालवायची असतील तर आपल्याला स्त्री आणि पुरुष हा भेदभाव टाळून आता पुढे जायचंय. पण त्यासाठी सगळ्यात आधी महत्वाची आहे स्त्रियांची सुरक्षा आणि ती करणं ही आपली जबाबदारी आहे. तुमच्या मंडळाच्या माध्यमातून तुम्ही ही जबाबदारी घेतली त्याबद्दल तुमचे खूप खूप मनापासून आभार.